पालघरमध्ये ओबीसी समाजाच्या जातीय जनगणनेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जोरदार जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। जनगणना प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र नोंदणीचा रकाना समाविष्ट करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समाज बांधव सहभागी झाले होते। देशात होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र जातीनिहाय नोंदणी करण्यात यावी या मागणीसाठी पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले। माझ्या संविधानासाठी, माझ्या न्याय हक्कासाठी, माझ्या पुढच्या भविष्याच्या विकासासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात ओबीसी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी इतर मागासवर्गीय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते राज राजापूरकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र नोंदणीची व्यवस्था नसल्यामुळे समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांच्या मते ओबीसी समाजाची अचूक जातनिहाय माहिती उपलब्ध नसल्यामुळे आरक्षण, शैक्षणिक सुविधा, सामाजिक विकास योजना आणि राजकीय प्रतिनिधित्वामध्ये गंभीर अडचणी निर्माण होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वामध्ये बहुजन विकास आघाडी असेल, आघाडीचे नेते माझे सहकारी मित्र असतील आणि इतर सगळ्या पक्षाचे सहकारी असतील, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन एकजुटीने आज ओबीसींच्या भवितव्यासाठी त्या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे म्हणाले होते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते की या देशाची जातीय जनगणना होणार। आम्ही देखील खुश झालो होतो। काही एक वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी देशाची जातीय जनगणना होणार होती। पण आज ज्यावेळेला जातीय जनगणनेची प्रक्रिया समोर आली त्यावेळेला लक्षात येत आहे की जातीय जनगणनेच्या फॉरममध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलमच नाही। म्हणजे या देशाच्या केंद्र सरकारने आणि या राज्य सरकारने आमची दिशाभूल केलेली आहे, ओबीसींची दिशाभूल केलेली आहे। ओबीसींना पुन्हा मागासलं करण्यासाठी, ओबीसींना पुन्हा शोषित, पीडित, वंचित करण्यासाठी या देशाचं केंद्र सरकार, राज्य सरकार कुठेतरी प्रयत्नशील आहे का, असं आमच्या मनात प्रश्न निर्माण होतो आहे। आणि म्हणूनच की या ओबीसीच्या या जातीय जनगणनेमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम हवा, ओबीसींची जनगणना डिक्लेअर व्हायला पाहिजे, त्यांची आकडेवारी निश्चित व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांचा जो आरक्षणाचा मार्ग आहे तो मोकळा व्हायला पाहिजे। पालघर जिल्ह्याचं आरक्षण हे शून्य झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी वर्ग आहे या ठिकाणी। एकंदरीत जर आकडेवारी स्पष्ट झाली तर मला त्या ठिकाणी खात्री आहे आणि विश्वास आहे की पालघर जिल्ह्याला देखील ओबीसीचं आरक्षण मिळेल आणि या जिल्ह्यातून देखील त्या ठिकाणी कलेक्टर, आयएस, आयपीएस, राजकारणाच्या राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या ठिकाणी एखादा आमदार, खासदार किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य बनू शकतो। म्हणून माझी विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी हे म्हटलं होतं की माझा डीएनए हा ओबीसी आहे, त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं, तर त्यांनी एकतर जातीय जनगणनेच्या फॉरममध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम दाखवून द्यावा, अन्यथा राज्यामध्ये येऊन राज्यामध्ये आणि देशामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीची माफी मागावी, हे माझं त्या ठिकाणी ठाम मत आहे। गाव, वाड्या, वस्तीवर, शहरावरती, नाक्यावरती आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी जाऊन ओबीसीचा त्या ठिकाणी जागृतीकरण करू, ओबीसीला जागृत करू। मीच नाही तर माझ्यासोबत असलेल्या प्रशांत पाटील साहेब इकडे आलेले आहेत। सगळ्याच पक्षाची लोक एकत्रितपणे उतरतील, रस्त्यावरती उतरतील। मात्र ज्या वेळेला ओबीसीचा विषय येईल त्यावेळेला तुम्हाला ही एकजूट रस्त्यावर तुम्हाला दाखवली जाईल आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळून चुकेल की आता ओबीसीच्या त्याला पर्याय नाही करू। हा ओबीसीचा रकाना जो आहे तो टेक्निकल इश्यू म्हणून आहे की जाणून बुजून काढला आहे? माझा हे ठाम मत आहे की हा जाणून बुजून काढला गेलाय। कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2024 मध्ये ही घोषणा केली होती की आम्ही जातीय जनगणना करणार। अख्ख्या देशामध्ये पेढे वाटले गेले होते, फटाके फोडले गेले होते, गुलाल उधळला गेला होता। जातीय जनगणनेचा सगळ्यात मोठा जो आधार आहे तो ओबीसीना होणार होता। पण अचानकपणे जेव्हा 2026-27 मध्ये हे जी फोरम आहे हा फोरम डिक्लेअर होतो आणि त्या फोरम मध्ये ओबीसीचा कॉलम दिसत नाही, याचा अर्थ हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे। कुठेतरी केंद्रातलं राज्य सरकार ओबीसीचा वापर करत आहे उसाच्या त्या चोत्याप्रमाणे आणि रस काढल्यावरती तो ओसा चोथा फेकून देत आहे। त्यामुळे ओबीसीने आता जागे व्हावं, जागे असाल तर रस्त्यावरती उतरावं, रस्त्यावरती उतरत असाल तर आंदोलनं करावी, मात्र स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे।